आज आपण बनवणार आहोत झटपट आणि खूपच टेस्टी होणारी चवळीची भाजी। चला तर मी बनवायला घेते। ही बारीक चवळी आहे, ही 5-6 साठी भिजवून ठेवली होती। स्वच्छ पाणी धुतले। आता मी कुकरला लावते आणि 3 शिट्टी देते। हे बघा, मी चवळी कुकरला लावली, 3 शिट्टी झाली, चांगली शिजली आहे। आता मी ते कढई गरम करायला ठेवली लो फ्लेम वरती। आता तेल घालते, 1 चमचा जिरं, चिमूटभर ओवा घालते। जिरं ओवा चांगलं तडतडते। आता घालायचं बारीक चिरलेली लसूण। लसूण चांगलं फ्राय होते। लसूण लाल झाली, आता मी कांदा घालते, चांगलं परतायचं, चांगलं मिक्स करायचं। कढीपत्त्याची पानं घातली, आता घालते टमाटर, चांगलं परतायचं। टमाटर नरम होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं, पण टमाटर लगेच नरम होते। हे बघा, टमाटर चांगले नरम झाले। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, फोडणीमध्ये घालायची, चांगली चव येते। चिमूटभर हळद, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला। मिक्स करायचे सगळे मसाले। हे बघा, मसाले चांगले मिक्स झाले। 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, मिक्स करायचं चांगलं। आता यामध्ये वाटप घालायचं। वाटप मी सानियाज किचनमध्ये पाठवलंय, तुम्ही ती रेसिपी बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवली, ती बघा। तर हे 2 चमचे मी वाटप घातले। सगळे मसाले याला लागले पाहिजे। बघा, सगळे मसाले चांगले लागले आहेत। हे बघ, कढईला चांगलं तेल सुटले, मसाले लाल लाल दिसते। तर यात चवळी घालायची। आता गॅस फास्ट करायचं आणि चांगलं मिक्स करायचं। आता चवीनुसार मीठ घालायचं। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। भाजी झाली, आता मी सर्व करून दाखवते। बघा, रेडी झाली आपली चवळीची भाजी। असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा रेसिपी। चला भेटू पुढच्या रेसिपीला, बाय।